हाय, मी मयुरेश. तर आज आम्ही फायनली सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना घेऊन आलोय कुठला लव्ह स्टोरी पार्ट 2 करायला. आणि मी बिझी माणूस आहे ना. थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आमच्या ब्रॉडकास्ट मध्ये. आणि मेन आमच्या लव्ह स्टोरीच्या पार्ट 1 ला एवढा छान रिस्पॉन्स दिलाय, त्याचे व्ह्यूज एवढे छान गेले आहेत, त्यामुळे आम्हाला समजलं की तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे आमच्या लव्ह स्टोरी मध्ये की काय चाललंय. तर आता सेकंड पार्ट मध्ये आम्ही सांगणार आहे की आमच्या फॅमिलीला आम्ही कसं सांगितलं आणि आमच्या फॅमिली मध्ये कसे अप्रूव्ह झाले. लास्ट पार्ट मध्ये मी 1-2 गोष्टी सांगायच्या विसरली. मी फक्त सांगितलं की आम्ही 13वी पर्यंत कसं भेटलो म्हणून, म्हणजे जेव्हा मॉर्निंग माझं कॉलेज चालू झालं त्याच्यानंतर आम्ही लोकांनी मग नंतर 2 वर्ष कोरोना आला, तर कोरोनामध्ये आम्ही कसे भेटायचो ते नाही मी सांगितलं. मग त्या कोरोनाच्या जस्ट 1-2 महिन्या आधीच मी माझा 3 महिन्याचा कम्प्युटर क्लास लावलेला. लावलेला आहे. जायची मी एक दिवस आड करून, मग बाहेर टाइमपास करायचं. मग तू खोटवलं त्यांची क्लास हा ते नंतर कोरोनामध्ये आता मम्मीला माहिती पडेल व्हिडिओ मध्ये. तर मी ना कोरोनाच्या 1-2 महिने आधीच कम्प्युटर क्लास लावलेला, कारण जॉब साठी कम्प्युटर वगैरे लागतं म्हणून. आणि त्यानंतर लगेच कोरोना लागला. मग कोरोना लागल्यावर आम्ही लोक कसे भेटायचो, पहिले 1 वर्ष पण हा तर बिंदास यायचा गाडी घेऊन हा यायचा भेटायला. आणि आम्ही मग परत त्याच्या इथे चारकोप वगैरे जायचो. पण तेव्हा थोडं जेव्हा जास्त कोरोना होता ना, तेव्हा मी माझ्या घरी सांगायची की मी कम्प्युटर क्लासला चालली आहे, म्हणजे बघायला चालले की कम्प्युटर क्लास ओपन झाला की नाही झाला, असं खोटं बोलून जायची आणि मग फिरायला जायची. असं करून आम्ही लोकांनी कोरोनाचा पिरियड पण ते 2 वर्ष कोरोनाचे असे भेटा काढले. म्हणजे आम्ही कोरोनामध्ये पण भेटत होतो आम्ही लोक, तेव्हा पण काय भेटायचं बंद नाही केलं, एवढे सगळे मरत होते बाहेर आम्ही चालू करते आपला. हा आता आम्ही सांगतो की आमच्या घरी कसं समजलं आणि घरच्यांचा काय रिस्पॉन्स होता दोघांचा. तर जेव्हा मी फर्स्ट टाइम माझ्या मम्मीने जेव्हा फोटो बघितलेला, जेव्हा आम्ही मरीन्सला गेलो तो वाला, तर माझ्या पप्पानी तर लगेच मला कॉल करून सांगितलेलं की असं असं घरी समजलंय, तर तू जिथे असेल तिथून घरी निघून ये, मम्मीला समजलंय म्हणून. मग माझ्या घरच्यांनी समजवलेलं की तू ह्याच्यासोबत राहू नको, कसं आहे काय आहे, परत तू म्हणजे का राहते, तुला अजून चांगली पोरं भेटतील, आणि हे काय प्रेम करायचं वय आहे काय, शिक्षणाचं वय आहे, असं सगळं. म्हणजे 2-3 वर्षांनी आमचा एरिया रिडेव्हलपमेंटला गेला. आणि माझं असं डोक्यात होतं की मी घरी तेव्हा सांगेल जेव्हा हा थोडा म्हणजे जॉब वाईज सेटल होईल, परत ह्याचं घर बिर सगळं व्यवस्थित होईल, तेव्हा मी घरी सांगेन असा मी विचार केला. तोपर्यंत मी मम्मीला वगैरे सांगणार नाही, कारण आपण कुठल्या पोराला घरी नेतो तर त्याचं सगळे पहिले मम्मी पप्पा काय आपले प्रेम बघत नाही, ते लोक फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे काय ते सगळं बघतात. म्हणून माझं असं होतं की हा जेव्हा चांगल्या व्यवस्थित कामाला लागेल, सुधरेल बिधरेल, तेव्हा मी घरी नेऊन दाखवेल. आणि मग मी ते त्याच्या कामाला लागलेली, ह्याला घासायच्या कामाला लागलेली. ते घासायच्या इन द सेन्स की सुधरायच्या कामाला लागलेली, की मग मी ह्याला इथे जा, हे कर ते कर, ह्यांच्यासोबत जाऊ नको, असं करू नको तसं करू नको, जे ऍज युजल सगळ्या गर्लफ्रेंड करतात ते करायला लागलेली. आणि मग तो पण ऐकायचा, तो पण हळूहळू सगळं ऐकत जसा पहिला मया होता त्यापेक्षा बेटर मया झालेला. आणि आम्ही रेणुकानगरला भाड्याने राहायला होतो. आणि तिकडे एकदा ना, म्हणजे मी रोज घरी सांगायची मैत्रिणीला भेटायला चालले, तर माझ्या घरातले एवढे कंटाळले ना की किती मैत्रिणींचे रोज रोज खोटं बोलून सांगते. त्यानंतरची स्टोरी मया सांगेल. झाला मला कॉल रडत आत्ताच्या आत्ता मला घेऊन जा. हो मग तू अशीच बोलली मी तुला. मग मम्मीला काय झालं काय, तर बोलली मला पप्पांना माझ्या बोल करून ये. गेली तिच्या पप्पांना भेटायला, तिच्या पप्पा तिच्या मम्मी समोर घेऊन गेले मला. मग तुला काय फिलिंग वाटली तू माझ्या फर्स्ट टाइम घरच्यांना जेव्हा भेटला तेव्हा? काय ना नॉर्मल. तुला धावपळ नाही झाली फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पांना भेटताना की हिच्या घरच्या काय प्रश्न विचारतील? कारण त्याला माझ्याशी प्रॉब्लेम काहीच नव्हतं, तुझ्याशी प्रॉब्लेम माझ्याशी प्रॉब्लेम होता माझ्याच मम्मी पप्पांना. तूच खोटं बोलून जास्त फिरायचीस. मग तुझ्यासोबत फिरायची ना. हा पण सारखं तीच वैतागली तुला. माझ्या घरच्यांनी मेन म्हणजे हा जेव्हा भेटायला आलेला, हा मला बिल्डिंग खाली घ्यायला आलेला. आणि माझी मम्मीने तू सारखी कुठल्या मैत्रिणीला भेटायला जाते, तर मी बोलली की, तर मी रडायला लागली, मला जायचंच आहे. मग शेवटी माझे पप्पा बोलले कोण आलाय ना खाली, त्याला मी बोलवायला जातो, त्याला आपण वर बोलवूया. मग तेव्हा माझे पप्पा जाऊन ह्याला बोलवून आणलं वर, आणि मग हा मम्मी पप्पांसमोर येऊन बसलेला. आणि मी रडते ह्याला मम्मी पप्पा काहीतरी विचारत होते. काय विचारत तुला? जॉब विचारलं. हा, मग जसं टिपिकल मम्मी पप्पा विचारतात, तू जॉबला कुठे जातो, तू काय करतो, हे ते फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे काय काय सगळं विचारलं. आणि मग नंतर
नंतर काय पण मेन आमचं हे चांगलं झालं की आमची कास्ट प्रॉब्लेम नव्हता की बाबा तो अदर कास्ट आहे की मी अदर कास्ट आहे, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नव्हता. फक्त एवढंच होतं की ते घराचं वगैरे असं काही विषय होते माझ्या घरच्यांचे. आणि बाकी हा जॉबला वगैरे पण चांगला होता, त्यामुळे माझ्या आणि तो मेन म्हणजे माझ्या मम्मीनी जेव्हा पहिला मया बघितलेला तो मया आणि ह्या मयामध्ये एवढा डिफरन्स बघितला, मम्मी माझी काय बोललीच नाही. मम्मी फक्त बोलली की ठीक आहे जे काय आहे ते, पण तुम्ही लग्न करणार आहे ना हे मम्मीने विचारलं की तुम्ही मेन तुम्ही लग्न करणार आहात ना, ते महत्वाचं आहे. मग तू काय बोलला त्याच्यावर? लग्न करना ही पडेगा शादी. असं नाही बोललो, मग काय बोलला? लग्न तर करणार ना. तर मी आता हिच्यासाठी बोलून दाखवणार. हा, करना ही पडेगा. यस बेटा. अरे चल तुझ्या घर तर माझ्या घरी सॉर्टेड झालं. मला असं इव्हन तुम्हाला सांगू सिरियसली, जेव्हा पप्पा माझ्या मेन तर पप्पांसाठी थँक्यू बोलते की त्यांनी मेन म्हणजे मायाला खाली जाऊन घेऊन आले आणि मला सगळं पण बसून हिंमत दिली त्यांनी. हा. आणि म्हणजे तुम्हाला सांगू मेन सपोर्ट तर तेव्हा पप्पांनीच केला, नाहीतर जर पप्पांनी आम्हाला म्हणजे मी तर आलं नसतो, ही अशी सांगायची माझी मम्मी अशी आहे तशी आहे, तर मी आलंच मी याला नसतो. घाबरवायची. मी तर आलंच नसतो. पण माझी मम्मी तेवढी स्ट्रिक्ट होती. माझ्या मैत्रिणीनं विचार, माझ्या मैत्रिणीसमोर कुटायची अक्षरशः मला. माझी मम्मी तुला खूप उठलाच जास्त पाहिजे, तुला उठलाच पाहिजे. माझी मम्मी खूप जास्त स्ट्रिक्ट होती. आणि माझ्या पप्पांनी जर हा पुढाकार घेतला नसता ना घरी स्वतःहून ह्याला घेऊन अजून यायचा, पर्यंत काय आमचं तर मी स्वतः सांगूच शकली नसती माझ्या मम्मी समोर. माझी एवढी फाटते मम्मी समोर बोलायला, त्यामुळे रिलेशनचं तर मी नसती सांगू शकली. तर मेन तर क्रेडिट पप्पांना जातं की त्यांनी आपल्या घरी सांगितलं आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढं फिरायला भेटतं. आणि त्यानंतर जे आम्ही सुटलो घरी सांगितल्यानंतर, इथं नुसतं फिरणं, चल इकडे चल इकडे चल. पण एक आता असं वाटतं ना की जिथपासून घरी सांगितले ना तिथपासून फ्रीडम भेटलाय की कुठे जायचं तर खोटं बोलून जायला लागायचं किंवा कुठेही. त्यानंतर आम्ही लोक थोडा लाईफ एन्जॉय करणे लागलो. चल अभी तेरे साईड का बता. मयाच्या घरी बघूया कसं सांगितलं मयाने. माझ्या सर्व फ्री आहे, म्हणजे सर्व फ्रीडम आहे. फ्री आहे बोलतोय. फ्रीडम. हा म्हणजे कोण असं रोकटोक काहीच नाही. कुठली पण जातीची मुलगी चालली असती का? नाही जातेच बाई. मग तू दोन- पण तू पूर्ण फ्री मी आहे. असं नाही बोलू शकत. हा, तू तर पण- जाधव आहे भाई. मग तू कुठल्या जातीची शोधत होतास पोरगी? तू शोधतच असं नव्हता नव्हतं पोरगी. शोधत बिधत. आपल्याला तस ओ बो, भयानक में मिल गए. शोधत कोणच नव्हतं ना, तो शोधत ना मी. नाही काय होतं, माझ्या जो मोठा भाऊ आहे ना त्याला मी चॅट करायला देतो, म्हणजे मी त्याला बोलायचो म्हणजे चॅट आई शपथ, तुम्हाला सांगू ह्याने हे मला नंतर गोष्ट सांगितली. कारण मी ह्याला समोरून मेसेज केला फेसबुकवर आणि हा बोलतो की माझ्या भावाकडे माझा फोन असायचा, म्हणजे तो ऑनलाईन असायचा आणि तो माझ्याशी चॅटिंग करायचा. मला म्हणजे विचारायचं काय बोलतोय आणि काय नाही ते. अच्छा, तू बाजूला बसायचा. पण म्हणजे मला तेवढं हा check कॉलेजला, करायचं आम्हाला. आणि हा कॉलेजला होता जस्ट नवीन नवीन, तेव्हा फोन बिनचं आम्हाला थोडी काय आम्ही शाळेपासून मराठी फोन मीडियम मधून गेलेलो, आम्हाला इंग्लिश चॅटिंग चॅटिंग आणि तेव्हा चॅटिंगचं कळायचं पण नाही, मला पण नाही कळायचं. मग ना पण तुला थोडं हा थोडंफार यायचं. तर ह्याचा भाव माझ्याशी चॅट करायचा आणि हा बाजूला बसून त्याला सांगायचं की असं लिहून पाठव तसं लिहून पाठव. म्हणजे बाप. फ्रेंडशिप मध्ये बोलायचो आम्ही पहिले. हा, फ्रेंडशिप मध्ये पण प्रायव्हसी काहीच नाही ना म्हणजे. आणि त्याने नंतर मला सांगितलं की माझा दादा चॅट करायचा. मला एवढी लाज वाटली ना, बाप रे. मग आपल्याला म्हणजे- काय बोलणं चालू एवढं काय हे हा, नाही. पण नंतर व्हॉट्सअपला भले फेसबुकला नाही तरी काय माहिती तू कुठले कुठले चॅट करायला दिले नाही रे बाबा. आणि किती पोरींसोबत बोललास काय माहिती. हा, नाही सभ्य आमचा माया. मग तुझ्या घरचं सांग, लय मोठा लावतो ना. बोल. अच्छा, तुम्हाला एक सांगू, ह्याचं घर ह्याने मला एवढं येडा बनवलाय ना, बाप रे. ह्याने एका रूम मध्ये भाड्याने राहायचं चारकोपला. आणि मी एकदा अचानक हा माझे फोन बिन उचलत नव्हता वगैरे, म्हणून मी ह्याच्याच मित्रांना घेऊन ह्याच्या घरी गेली शोधायला. तर हे साहेब त्यांच्या एरियामध्ये सायकल चालवतायत. सायकलवर फिरत होता आणि मला असं झालं की भैया माझा फोन उचलत नाही. आता हे माहिती नव्हतं की फोन हे भाव वापरायचे किंवा काय, पण आपण फोन करतो तर हा उचलत नाही, तर मग डोकं फिरायचं. आणि त्या असं क्रेज होतं ना, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, तू का नाही उचलत वाला. नवीन होतं ना. नवीन. तर हा ने फोन नाही उचलला. मी रागारागात ह्याच्या मित्रांकडे गेली चारकोप गावात. त्यांना बोलली मला मयाचं घर दाखवा, मला त्याला बघायचंय. आणि ह्याच्या घरी गेलं तर हा एरियामध्ये मस्त सायकलवर फिरतोय. तू सलोनीला पहिली कधी भेटलेलीस? म्हणजे सर्व
सर्वात पहिलं कधी भेटलीस सलोनीला? कॉलेजमध्ये मी दाखवलेला वॉशरूमला जाताना बघितलेलं ते. मग अच्छा अच्छा, म्हणून ते अशीच राऊंड मारत होती. बघ माझी मम्मीची मेमरी वा व्हेरी गुड. आणि नंतर सेकंड टाइम तुम्हाला पर्सनली कधी भेटली मी, म्हणजे असं घरी बिरी येऊन? हा बरोबर बरोबर, मला पण तेच आठवत होतं की माझ्या ऍक्सिडेंटच्या वेळेला मी भेटलेली. हा चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटतात आमच्या थँक्यू. इकडून 1 करोड रुपये. 1 करोड रुपये. हा. तर आपण ह्याच्या मम्मीला विचारून घेतलं की आम्ही दोघी कधी भेटलेलो आम्ही. कॉलेजमध्ये तू मम्मीच्या मम्मीला अशी बघायला येते सारखी सारखी. तर ना ह्याने काहीतरी मस्ती केलेली ना. ह्याने काहीतरी मस्ती केलेली, तर ह्याच्या मम्मीला ना भेटायला बोललो कॉलेजमध्ये. आणि तर मला सगळे बोलायला लागले, चल तुझी सासू आली. मग मी ना ह्याच्या मम्मीला बघायला पॅसेज मध्ये गेली. त्याची मम्मी थांबलेली मीटिंग साठी. स्टाफ रूमच्या बाहेर. स्टाफ रूमच्या बाहेर, टीचर रूमच्या बाहेर ना. स्टाफ. तेच. तर तिथे बसलेली याची मम्मी आणि मला सगळं बोलायला, तुझी सासू आली करून. मग मी ना आम्ही सारखे वॉशरूमला जायचं, तर मी माझ्या 1-2 मैत्रिणींना सोबत घेतलं आणि वॉशरूमला जात होती. मग 2-3 अशी राऊंड मारले. मग वाटतं ह्यांनी सांगितलेलं असेल ना की ही पोरगी आहे म्हणून. मग तिची मम्मी पण बघवते आणि मी सारखं त्यांना बघायसाठी 1-2-3 राऊंड मारले. मग तेव्हा फर्स्ट टाइम मी त्याच्या मम्मीला बघितलं आणि त्यांनी पण मला बघितलं. त्यानंतर सेकंड टाइम ते लागलं तेव्हाच. त्यानंतर माझा एक ऍक्सिडेंट झालेला जेव्हा कॉलेजला असताना. तेव्हा तो गाडीवरून पडलेला. तेव्हा सेकंड टाइम तेव्हा मी फर्स्ट टाइम तुझ्या घरी आलेली. हे मम्मी असतं ना सगळे हा. असतं आलेले. म्हणजे ते घरी याच्या फर्स्ट टाइम तेव्हा मी गेलेली जेव्हा सगळे म्हणजे मम्मीला त्यानंतर सेकंड टाइम भेटली मी. म्हणजे लगेच रिलेशन चालू झाल्यावर लगेच आमचं 1-2 महिन्यातच घरी सांगितलं असेल ना. माझ्या घरी तर लगेच. ह्याच्या घरी लवकर लगेच सांगितलं पण. आणि मग त्यानंतर ह्याचा ऍक्सिडेंट झाला. मग मी ह्याच्या घरच्यांना भेटली आणि तिथपासून नंतर मग मी जायला लागली कंटिन्यू. मग मी जायची ह्याच्या घरच्यांसाठी तर आता कॉमन झालीये, काय वाटतच नाही कोण नवीन येतेय. माझ्या घरी तरी जे आहेत अजून पण इव्हन खूप जणांना म्हणजे समोरून कोणी बघितलं नाही त्यासाठी हा तरी नवीन आहे. पण मी तर स्वतःहूनच काय करायची, माझ्या पूर्ण फॅमिलीला भेटून जबरदस्ती भेटवले. मला ह्याला भेटायचंय आम्ही पण भेटवलंय. तर म्हणजे ह्याची गावावरून मावशी आली का मग मी त्याला बोला प्लीज घेऊन चला मला मावशीला भेटायचंय. मग घेऊन जायचा. मग परत आजोबा आले ह्याचे का मग आजोबांना भेटवायचं. आजोबांना माझ्या भरपूर आवडते. मग आजोबा आले की मग आजोबांना भेटवायचं. मग आता ह्याच्या मावशा बिवशा आता सगळीकडे जाते. आता ह्याची फॅमिली कोण आली का मी सुट्टी घेऊन त्याला माझ्यासोबत जाते. हा कामाला मी जॉबला होतो बाबा. ही सुट्टी घेऊन मावशीला फिरायला घेऊन जाते. आणि मी ह्याची कोण फॅमिली आली का त्यांना फिरायला घेऊन जाते. कुठे कुठे पॅगोडाला जा, जीवदानीला जायचे तिथे फिरायला घेऊन जाते ह्याची फॅमिली आली तरी. तर ऐसा मज्जा करते मी. आणि मग सेकंड टाइम ह्याच्या मम्मीला मी तेव्हा भेटले आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू ह्याच्या घरी जायला लागली. आणि असं त्याच्या घरी लगेच समजलं 1-2 वर्ष 1-2 वर्ष पण नाही, रिलेशन चालू झाल्यावर लगेच 2 महिन्यामध्ये ह्याच्या घरी समजलं की आमचं चालू आहे. पण पोरांकडे किती कॉमन असतं, त्यांच्याकडे काही टेन्शनच नसतं. असतं पण हा मग काय घरी असतं, मुलींच्या घरी काही नसतं आणि मुलं घाबरतात. तू माझ्या घरच्यांना घाबरायचा की नाही घाबरायचा? तू सांगितलं तसं तुझ्या मम्मी बद्दल. पण भेटलं मला काय नाही वाटलं. नॉर्मल वाटलं. चिल वाटलं. मम्मी ऐकतेस ना. मी याला घाबरवून ठेवलेलं. मी खूप घाबरायची. मी सांगायची माझे पॅरेंट्स एवढे म्हणजे मला असं मारलंय, मला आता मारतात, हे करतात. खोटं बोलायची. खोटं तुला मग इकडे मला पकडलं मारलं. तू मला सांग. एकदा काय झालं माहितीये, लॉकडाऊन मध्ये माझा बर्थडे होता आणि हा ना पुलावर आलेला. म्हणजे मी जेव्हा चाळीत राहायची तेव्हा असं नाल्याच्या वरून असा पूल होता आणि तिथे हा आलेला ह्याच्या मित्राला घेऊन रात्री 12 वाजता. आणि लॉकडाऊन होतं त्यामुळे बाहेर कुठे जायला भेटायचं नाही. आणि ह्याला पण भेटायला मग मी त्या घरी. आणि त्यामध्ये तू आलायस, तुम्हाला विश करायला आलायस, तर ह्याला रात्री आणि 12 वाजता केक कापलेला. तो खायचा पण आहे रात्री 12 वाजता ह्याला केक. म्हणजे मला बोललास केक घेऊन ये. एक तर घरी माहिती नाही. मी बोलले खोटं काय बोलून कोणाला केक घेऊन चाललीये बोलेल 12 वाजता एवढा.
तरी पण मी माझ्या बहिणीला घेतलं आणि केक घेतला आणि मी सांगितलं छोटा होतो ना. मला केक खायचा होता. अरे आणि मी टेन्शन मध्ये आले की ह्याला केक खायचा आहे आणि मी घरी सांगू काय. मग मी सांगितलं मम्मी मी इथे बाजूवालीकडे चाललीये, तिला केक हवाय म्हणून. असं करून मग मी पेस्ट्री कापली, म्हणजे दोघांना 2 घेतल्या डब्यामध्ये आणि घेऊन गेली केक. आणि पुलापर्यंत घेऊन गेली आणि रिटर्नला आल्यावर माझी मम्मी बोलते तू तर बाजूवालीकडे गेलेली केक द्यायला, तू तिथून द्या म्हणजे ते बिचारायला बरं नाही तरी पण जबरदस्ती आणून बसवलंय. म्हणजे आता सगळं छान छान वाटतं. पण आम्ही लोकांनी एक असा फेज पण काढलाय जेव्हा आमच्याकडे खिशामध्ये 1 रुपया पण नसायचा. 1 रुपया इन द सेन्स म्हणजे हा कामाला नव्हता जात, हा तेव्हा कॉलेजच्या टायमाला ना. कॉलेजच्या टायमाला हा कामाला नसून पण ह्याच्याकडे पैसे असायचे. आणि मी तेव्हा साईड बाय साईड क्लिनिकला जायची. मी क्लिनिकला जायची, तर मी काय करायची, क्लिनिकला जायचे आणि त्याच्यानंतर मी डायमंडच्या पण कामाला जायची. मेहनती बच्चा आहे. मग मी तिथून ना काय करायची, ओव्हर टाइम करायची, मग त्याच्यातून मला शर्ट गिफ्ट करायची. दर महिन्याला असं काय काय आणि एकदा ही शर्ट रिटर्न मागवत होते. आणि भांडणं झाली की ह्याला म्हणायची हे शर्ट रिटर्न छोटा दिमाग होता ना. मध्ये सगळ्याच पोरी असतात, सगळ्या असं पोरी मध्ये मध्ये एवढे आमच्या मम्मी लोकांचे कॉल येत आहेत की डायरेक्ट व्हिडिओ कट होते. ब्रेक घ्यायला आम्हाला थोडे ब्रेक घेतोय. आणि एक तुम्हाला सांगत होती की एकदा असं झालेलं की माझ्याकडे तर पैसे नव्हतेच आणि माझ्याकडे तर साधी गाडी पण नव्हती तेव्हा, जेव्हा जस्ट कॉलेजच्या 11वी 12वी पर्यंत ना, का 12वीला घेतली. 11वीला ना ह्याच्याकडे गाडी नव्हती. मग ह्याची बाजूची ताई आहे ना, तिची गाडी घेऊन आम्ही फिरायचो. आणि मग गाडीचा शोधताना आम्ही लोक बॅक रोडला एकदा जात होतो आणि ना ह्याच्याकडे नेमके 10 की 15 रुपये होते अकाउंटला, म्हणजे कॅश ह्याच्याकडे 10 का 15 रुपये होते. आणि आम्हाला दोघांना भूक लागलेली आणि माझ्याकडे तर काहीच नव्हते. तर आम्ही लोकांनी चायनीज बेल घेतली एक. आठवलं तुला? नाही आठवत? तर आम्ही ना एक चायनीज बेल घेतली दोघांमध्ये. आम्ही बोललो की भूक पण लागलेली आणि पैसे पण नव्हते. मग तेव्हा एक चायनीज बेल घेतली, दोघांनी खाल्ली आणि ती एवढी तिखट होती की पाणी प्यायला पण पैसे नव्हते. पाणी प्यायला पण पैसे नव्हते, एवढी ती तिखट चायनीज बेल होती. पण बोलतात ना एवढे इतना अच्छे क्या बोलतात, अच्छे दिनों के लिए इतना हालत से भी गुजरे की दोनों साथ में. आणि अजून एक तुम्हाला ह्याची लव्ह लँग्वेज सांगते. तर हा ना एकदा दुपारी जेवायला बसलेला आणि मी ह्याच्यात जेवून, मला तर ते अजून आठवतं, जेव्हा मला हा फिरवतो ना तेव्हा ते आठवतं. मी माझ्या घरातून जेवून आलेली आणि मी हर संडेला ह्याच्याकडे जाते, सकाळपासूनच जाते, जे रात्री येले डायरेक्ट. तर हा दुपारी जेवायला बसला नव्हता, जेवण होत होतं त्याचं. त्याची मम्मी कामावर येऊन जेवण बनवत होती. तर त्याच्या मम्मीने चिकन आणि कलेजी आणली आणि ह्याला कलेजी खूप जास्त आवडते. तर त्याने त्याच्या मम्मीला सांगितलं की मम्मी मला कलेजी फ्राय कर कांदा टमाटर मध्ये, असं बोलली मम्मी. आणि मी जेवून आलेली तरी पण हा बोलत जेव तर मी नाही, मला भूक नाही वगैरे. मग त्याने काय माहिती कधी त्याच्या मम्मीला सांगितलं कलेजी मध्ये 2-3 चिकनचे पीस टाक. आठवलं? नुसतं डोक्यामध्ये खोका भरल्याच्याला काहीच आठवत नाही देवा. कलेजीमध्ये 2-3 पीस टाक. 2-3 त्याने त्याच्या मम्मीला सांगितलं की कलेजीमध्ये ना 2-3 पीस टाक चिकनचे, कारण मी कलेजी खात नाही आणि हा कलेजी खातो. तर त्याची मम्मी त्याच्यासाठी कलेजी बनवत होती. मग त्याने 2-3 पीस टाकायला सांगितले चिकनचे, जेणेकरून मी पण जेवेल रिटर्न त्याच्यासोबत. तर मग त्याच्या मम्मीने टाकलं आणि म्हणजे झालं बनवून नंतर जेवायला बसलं. मला बोलतो चल बस तू पण. तर मी का मी जेवण आली आहे. मला बोलतो नाही मी तुझ्यासाठी चिकनचे पीस पण टाकलेत. त्याची मम्मीचं काय त्याचं प्रेम. ऐसा सिग्मा ये लगता है ऐसा, लेकिन बच्चा है बच्चा. चला गाईज, आमच्या लग्नाचं आम्ही तुम्हाला नंतर सांगू. जरा आम्ही नाही शेअर करू शकत आहे, आम्ही अनकम्फर्टेबल झालोय. तर अशाच आमच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सबस्क्राईब करा. बाय बाय.